नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे. आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 29 जुलै 2026. हे आपण 12 प्रश्न पाहत आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. मित्रांनो, चालू घडामोडी हा चॅनल सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. आणि ती कुठलीही भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, आर्मी भरती, एमपीएससी यूपीएससी असेल, सरळ सेवा भरती असेल, त्यासाठी परिपूर्ण मदत व्हावी माझ्याकडून. त्या अनुषंगाने मी रोजचे 12 प्रश्न घेत असतो. आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक, सर्वांना शेअर करा आणि जेणेकरून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ठीक आहे, सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, यूकेच्या पहिल्या एआय मंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर होतं कनिष्क नारायण यांची नियुक्ती झालेली आहे. उत्तर काय? कनिष्क नारायण. आजचा पहिला प्रश्न. अलीकडेच आरबीआयने कोणत्या मूल्याच्या पॉलिमर नोटांच्या चाचणीला मंजुरी दिली आहे? तर पाहिला गेलं तर या नोटा 10 रुपये आणि 20 रुपये या दोन्ही प्रकारच्या नोटांना आता आरबीआयने मंजुरी दिली आहे. पॉलिमर नोट म्हणजे काय आपण पाहूया. कागदाऐवजी विशेष प्रकारच्या मजबूत प्लास्टिक पासून बनवलेली चलनी नोट. पॉलिमर नोटाचे फायदे: जास्त काळ टिकतात, नोटा छपाई व बदलण्याचा खर्च कमी होतो, बनावट नोटांवर आळा, उच्च सुरक्षा वैशिष्ट्य, पाणी, धूळ, उष्णता, आर्द्रतेला अधिक प्रतिरोधक. ओके, आरबीआय बद्दल पाहूया. आरबीआय ची स्थापना 1 एप्रिल 1935, मुख्यालय मुंबई. ठीक आहे, हिल्टन कमिशन नुसार ती तयार झालेली आहे. राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949. आणि सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर 26वे संजय मल्होत्रा, पहिले ब्रिटिश गव्हर्नर सर ऑस्बॉर्न स्मिथ. ठीक आहे, पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख. आणि सध्याचे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. सध्याचे 4 शिरीषचंद्र मुर्मू, रोहित जैन, स्वामीनाथन जानकी रामन आणि पूनम गुप्ता या नवीन आहेत, लक्षात ठेवा. प्रमुख कार्य: चलन जारी करणे, बँकेचे काम करणे, लक्ष ठेवणे, चलनविषयक धोरण तयार करणे, वित्तीय स्थैर्य राखणे, ग्राहक संरक्षण आणि आर्थिक समावेशन करणे. ठीक आहे, आरबीआय बद्दल आपण परिपूर्ण पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा. ठीक आहे, आपण पाहतो बेल्जियम ग्रँड प्रिक्स. ठीक आहे, 2026 चा विजेतेपद कोणी जिंकले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणी जिंकलेले आहे? ठीक आहे, हा प्रश्न आपल्या प्रश्न क्रमांक आपण दुसरा पाहतोय की कोणी जिंकलेलं आहे. तर उत्तर आहे तर ऑन्ड्रिया किमी अँटोनेली यांनी जिंकलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा. भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे स्थापन केले जाईल? प्रश्न विचारलाय, भारताचे पहिले क्वांटम फायनान्स हब कोठे स्थापन केले जाईल? तर उत्तर आहे अमरावती क्वांटम व्हॅली, आंध्र प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे. आंध्र प्रदेश हा आपण त्याबद्दल डिटेल पाहूया. आंध्र प्रदेश. ठीक आहे, एक नजर राज्यावर. स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री सध्या एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, राजधानी अमरावती. आंध्र प्रदेशचे क्षेत्रफळ 1,60,205 चौरस किलोमीटर, लोकसंख्या 5.35 कोटी, भाषा तेलुगू, जिल्हे 13, मुख्य नद्या गोदावरी, कृष्णा, पेन्नार, प्रसिद्ध स्थळे तिरुपती बालाजी मंदिर, आरकू व्हॅली, विजयवाडा. ठीक आहे, आपण डिटेल पाहिलेला आहे आंध्र प्रदेश राज्याबद्दल. चौथा प्रश्न. सलग 3 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर म्हणून खालीलपैकी कोणी इतिहास रचलाय? सलग 3 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी भारताची वेटलिफ्टर म्हणून खालीलपैकी कोण इतिहास रचला आहे? तर उत्तर आहे मीराबाई चानू यांनी इतिहास रचला आहे. डिटेल पाहूया आपण. मीराबाई चानू, भारतीय वेटलिफ्टर, अभिमानाची शान. 8 ऑगस्ट 1994 इम्फाळ, मणिपूरला जन्म. स्पोर्ट वेटलिफ्टिंग. कॉमनवेल्थ गेम मध्ये कंटिन्यू मित्र हो, लक्षात ठेवा. 2018 मध्ये सुवर्ण पदक, 22 मध्ये सुवर्ण पदक आणि आता सध्या 26 मध्ये सुवर्ण पदक. ठीक आहे, मेजर ध्यानचंद, भारतात सर्वोच्च क्रीडा सन्मान 2018. पद्मश्री, भारतात चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार 2018. 13 ते 17 सुवर्ण पदक. कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप 19 मध्ये सुद्धा आहे, लक्षात ठेवा. पॉईंट खूप आहे, 18, 22 आणि 26 हे 3 गोष्टी लक्षात असू द्या आपल्याला. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा. भारतीय लष्करासाठी विकसित करण्यात आलेली स्वदेशी वाहनांवर बसवलेली बहुस्तरीय काउंटर स्वार्म ड्रोन प्रणाली कोणती आहे? तर उत्तर आहे भार्गवास्त्र असं नाव त्याचं आहे. ठीक आहे, भार्गवास्त्र ही भारतीय लष्कराची विकसित करण्यात आलेली स्वदेशी वाहनावर बसवलेली बहुस्तरीय
ठीक आहे. काउंटर स्वॉर्म डोर सिस्टीम आहे. ही प्रणाली सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने विकसित केली आहे. ही हार्ड किल सिस्टीम आहे, म्हणजे शत्रूच्या ड्रोनचे फक्त सिग्नल जॅम न करता त्याचा प्रत्यक्ष नाश करते. ही प्रणाली मोठ्या प्रमाणात येणाऱ्या स्वार्म हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे. ओके. 6वा प्रश्न आपण पाहतोय. जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन महासचिव तर पियुष गोयल यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे महत्त्वाचे तथ्य: स्थापना 12 ऑक्टोबर 1993. मानव अधिकार संरक्षण अधिनियम 1993 अंतर्गत मुख्यालय नवी दिल्ली आणि मानव अधिकाराचे संरक्षण संवर्धन करणे, मानव अधिकाराच्या उल्लंघनाच्या तक्रारीची चौकशी करणे, मानव अधिकाराच्या संशोधन व जागरूकता वाढवणे आणि सरकारला अहवाल व शिफारसी सादर करणे. सध्याचे कोण आहे मानवाधिकार नवीन महासचिव? पियुष गोयल आहे. रचना: एक अध्यक्ष. ठीक आहे. आणि अध्यक्ष म्हणतात भारताचे माजी मुख्य न्यायाधीश, एक सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, एक सदस्य उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, 2 सदस्य मानव अधिकार विषयातील ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेले व्यक्ती. आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आपल्या प्रत्येक गोष्ट माहित पाहिजे मित्रांनो, लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला समजू शकेल. ठीक आहे. चलो आपण जाऊया पुढच्या प्रश्नाला. उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे नागेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय 8वा प्रश्न. युरोपियन ज्युनियर ओपन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर उत्तर आहे मित्रांनो दिव्यांशी जैन यांनी पटकावलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा. WAICO चे मुख्यालय कोठे आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. WAICO चे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे शांघाय मध्ये आहे, लक्षात असू दे. नेक्स्ट 10वा प्रश्न. समरस विद्यासेतू अभियान कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर उत्तर आहे गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. ठीक आहे. गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर आहे, आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे. मित्रांनो, हे संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. आणि मित्र तलाठी आता परीक्षा आहे MPSC थ्रू, तर त्यासाठी सुद्धा करंट अफेअर हा खूप महत्त्वाचा भाग आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना माहिती की MPSC थ्रू येणारे प्रश्न कमीत कमी 15 ते 20 प्रश्न असतात करंट अफेअरचे. जर आपण ते कव्हर केले तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आणि मी 100% प्रयत्न करतो की बाबा की स्पर्धा परीक्षा येणारे प्रश्न आपल्याकडून आपल्या व्हिडिओतून येतील, हे नक्की आपण ट्राय करूया. आणि प्रयत्न सुद्धा करतोय मी, आणि त्या अनुषंगाने रोजचे रोज प्रश्न पद्धतशीर आणि जे महत्त्वाचे ते प्रश्न बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, मी गेली 2 ते 3 वर्ष झालं 800 ते 900 व्हिडिओ माझे झालेले आहेत आणि हा परिपूर्ण तयार करत चाललेलो आहे. आणि व्हिडिओ एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला परिपूर्ण मदत व्हावी. ठीक आहे. जाऊया पुढे आपण 11वा प्रश्न. काजल धोचकने बुडापेस्ट रँकिंग मालिकेत कोणते पदक जिंकले आहे? प्रश्न विचारला आपल्याला कोणाबद्दल? काजल बद्दल. ठीक आहे. तर उत्तर आहे तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कुठले पदक? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढे 12वा प्रश्न. झुक 1 रॉकेट कोणत्या देशाने प्रक्षेपित केले आहे? तर झुके 1 पाहायला गेलं तर उत्तर आहे चीन या देशाने तो प्रक्षेपित केलेला आहे. कोणी? चीन देशाने. ठीक आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री कोण बनले? ऑप्शन आहे धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू. परत एकदा, नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन आहे आपल्या समोर धर्मेंद्र प्रधान, प्रल्हाद जोशी, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. आणखी एक महत्वाचं, सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. ओके, थँक्यू.